हिंदुस्तान पोस्टच्या सन्मान नारी शक्तीचा ह्या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी मृणाल वाघ तुमचे स्वागत करते। नवरात्री निमित्ताने आपण समाजात काम करणाऱ्या नारी शक्तींच्या कार्याची परिचय करून घेणार आहोत आणि त्याचसाठी आपण आलो आहोत मुंबई महानगरपालिकेच्या कायदा समिती सदस्य शीतल म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधायला। चला तर मग। पहिल्यांदा तर मी जर्नलिस्ट होते। मी स्वतः झी टी व्हीमध्ये न्यूज रीडिंग करत होते, अँकर होते मी। त्याच्यानंतर मी न्यूजचे बरेचसे प्रोग्राम ॲज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून डिरेक्ट केले। त्याच्यामुळे मला वाटतं मीडियाचा आणि राजकारणाचा खूप जवळचा संबंध आहे। त्याच्यामुळे मी बघत होते की राजकारणामध्ये सगळीजणं कसं काम करत आहेत आणि एक महिला म्हणून मला असं वाटलं की इथे स्कोप आहे आणि जर समाजामध्ये काहीतरी बदल घडावा जर असं आपल्याला वाटत असेल तर राजकारणामध्ये आपल्याला स्वतःला पाऊल टाकलं पाहिजे। असं म्हणतात की पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम, पण मला असं वाटतं की हा डर्टी गेम चांगला करण्यासाठी चांगल्या व्यक्तीने, सुशिक्षित व्यक्तीने या राजकारणांमध्ये उतरलं पाहिजे। आणि मला पहिल्यापासून पॉलिटिशियन्सच्या बरोबर बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट होते, बिकॉज मी स्वतः पत्रकार असल्यामुळे। त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण जायला पाहिजे आणि माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या माहेरी असेल किंवा माझ्या सासरी दोन्हीकडे पॉलिटिशियन घराणं असल्यामुळे माझ्यासाठी घरातल्यांना समजवायची काही गरज पडली नाही। माहेरहून सुद्धा आणि सासरहून सुद्धा मला चांगल्यापैकी पाठिंबा होता आणि अजूनही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारणात येणं ही माझी स्वतःची भूमिका होती, स्वतःला आवड होती आणि हे यायला पाहिजे। हे मी अगदी शाळेपासूनच ठरवलं होतं की मला हे काम करायचं आहे म्हणून। मी नगरसेविका म्हणून जवळजवळ 10 वर्ष काम करत होते। त्याच्या आधीही पक्षाची बरीच पदं मी भूषवली आहेत, बरीचशी अध्यक्षपदं मला मिळाली होती। मग ते लॉ अँड रेव्हेन्यू कमिटी असेल किंवा प्रभाग समिती असेल, अशी बरीचशी कामं मी करत होती आणि लोकांचा तेव्हाही संपर्क होता। परंतु मला असं वाटतं की तेव्हा ते फक्त माझ्या विधानसभेपुरतं किंवा माझ्या प्रभागापुरतंच ते मर्यादित होतं। परंतु जेव्हापासून शिंदे साहेबांबरोबर येण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्यावर प्रचंड टीका झाली आणि प्रचंड टीका झाल्यावर माझ्या लक्षात आलं, अच्छा एवढ्या लोकांना मी माहिती होती। कारण त्याच्या आधी मला कल्पना नव्हती की मी एक छोटंसं अलिबागसारख्या ठिकाणी 200 लोकांसमोर केलेलं भाषण इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल। ते व्हायरल झालं, त्याच्यानंतर माझ्यावर प्रचंड चिखलफेक झाली, अजूनही होते। तुम्ही आत्ताही सोशल मीडिया उघडून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय वाईट कमेंट्स दिले जातात, वाईट पद्धतीने बोललं जातं। परंतु ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण ह्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आणि त्याच पद्धतीने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन तो झेंडा घेऊन, भगवा झेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। त्याच्यामुळे कोणीही निंदा किंवा कोणीही वंदा, आम्ही आमचं मात्र काम करतो आहे। जेव्हा माझा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला, तो कसं असतं, एखाद्या स्त्रीवर तिच्या कॅरेक्टरवर बोलणं खूप सोपं असतं आणि राजकारणात तर अतिशय सोपं असतं। तर त्याच्यामुळे एखाद्या स्त्रीला जेव्हा तुम्हाला कुठल्याच पद्धतीने थांबवता येत नाही तेव्हा तिच्यावर असे बेछूट आरोप करणं हे त्या स्त्रीला तोडून टाकण्यासाठी, तिचा मानसिक तिला धक्का देण्यासाठी खूप सोपं असतं आणि हे वारंवार राजकारणामध्ये केलं जातं। जेव्हा हे माझ्या बाबतीत घडलं तेव्हा माझी परिस्थिती अशी होती, ज्या क्षणाला हे घडलं त्या क्षणाला माझ्या मानसिक परिस्थिती एकदम मी हलून गेले की अरे एवढ्या लेवलवर आपलीच माणसं ज्यांच्याबरोबर इतकी वर्ष मी काम करत होती ती जाऊ शकतात। अशा वेळेला माझा नवरा यांनी त्या रात्री मला बसवलं की तू शांत राहा, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहे, तू आधी व्हिडिओ रेकॉर्ड कर, कारण त्याच्यानंतर तू बोलायच्या मनस्थितीत राहणार नाहीस, तू आधी रेकॉर्ड कर। आणि रात्री 11 वाजता त्यांनी माझ्या घरात माझ्यासमोर बसून माझा हात पकडून व्हिडिओ रेकॉर्ड केला। माझ्या मुलाने सांगितलं की आई तू घाबरू नकोस, आम्हाला माहिती असं काही झालेलं नाही आहे, आम्ही तुझ्याबरोबर आहोत। माझ्या आईवडिलांना जेव्हा हे कळलं, माझे आईवडीलसुद्धा वयस्कर आहेत, परंतु त्यांनी ते सांगितलं की आम्ही 3-4 दिवस टी व्ही बघणार नाही, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत बरोबर। तर मला वाटतं जी माझ्या जवळची माणसं आहेत, आणि दुसरं म्हणजे सगळ्यात पहिला जो मला कोणाचा फोन आला असेल तो शिंदेसाहेबांचा आला। त्याने सांगितलं शीतल मी सगळं बघितलं आहे, मला सगळं माहिती आहे, तू घाबरू नकोस, तू जा आणि पोलीस स्टेशनला FIR कर। तर मला वाटतं ज्या व्यक्तींसोबत आणि ज्या व्यक्तींवर आपण विश्वास दाखवतो त्या व्यक्ती जर तुमच्या पाठीमागे एवढ्या ठामपणे उभ्या असतील तर मला वाटत नाही की आपल्याला कोणाची पर्वा करण्याची गरज आहे। आणि त्याच पद्धतीने
आम्ही काम करतो आहोत, शिंदेसाहेब असतील, माझी फॅमिली आहे ती माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. तर मला वाटत नाही की आता त्यांनी काही बोललं तरी मला फरक पडेल. कारण आत्ता माझ्यावर एवढे वाईट पद्धतीचे आरोप केले की ह्याच्याहून वाईट अजून काही करू शकणार नाही आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी माझं काम करते आहे, तुम्ही काहीही बोललात तरी आम्ही ठामपणे पुढे चाललो. एक लक्षात घ्या की स्त्री ही जेवढी कोमल असते तेवढीच ती कठीण पण असते. तिच्या डोळ्यात जसं टचकन पाणी येतं एखादी गोष्ट बघितल्या, तसंच ती एखादी गोष्ट जर तिने ठरवली तर ती करूही शकते. फक्त ती ठरवायची गरज असते. म्हणजे स्त्रीमधली कालीमाता ही आपल्याला शोधायला लागते. ती असते, नक्कीच असते, परंतु ही कालीमाता आपल्याला शोधायला लागते. आणि प्रत्येक स्त्रीने हा स्वतःचा आत्मशोध घेतला पाहिजे की आपल्याला काय करता येईल. आपण कारण राजकारणामध्ये सहनशक्ती ही असणं, तुम्ही शक्ती आहात पण तुमच्यामध्ये प्रचंड सहनशक्ती असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःवर श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी नेहमीच ठेवा. आपल्या स्वतःवर श्रद्धा ठेवा. रोज झोपताना जेव्हा आरशामध्ये आपण बघतो तेव्हा आपल्या नजरेला नजर देण्याची गरज असते. ती जर तुम्ही देत असाल तर तुम्ही योग्य रस्त्यावर चालताय असं मला वाटतं. आणि तो रस्ता सोडू नका, घरच्यांचा हात सोडू नका. आणि जो तत्व घेऊन आपण निघालेलो आहोत त्या तत्वाशी प्रामाणिक राहा. तुमचा रस्ता तुम्हाला आपोआप सापडेल. तर ह्या होत्या मुंबई महानगरपालिकेच्या कायदा समिती सदस्य शीतल म्हात्रे. आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वतःवरचा, आपल्या वरिष्ठांवरचा आणि आपल्या कुटुंबावरचा विश्वास डगमगू द्यायचा नसतो. आणि हेच आज आपण शीतल म्हात्रे ह्यांच्याकडून शिकलो. आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या नारी शक्तीसह. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बोला आई जगदंबेचा उदो उदो.